नमस्कार. SR टाइम मराठीच्या आरोग्य विशेष या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 7 एप्रिल. आजचा दिवस संपूर्ण विश्वामध्ये जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आज आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहोत आणि लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आम्ही या दिवसाकरता बातचीत करणार आहोत सुप्रसिद्ध ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर प्रसाद पाडगावकर यांच्याशी. प्रसाद सर, SR टाइम मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आणि जसं मी आज म्हटलं की 7 एप्रिल म्हणजे वर्ल्ड हेल्थ डेच्या रूपात सेलिब्रेट केला जातो आणि आपण आज त्या संदर्भात बातचीत करणार आहोत. तर मानव शरीराचा एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पाठीचा मणका, ज्याला आपण बॅकबोन म्हणतो. आज आम्ही तुमच्याकडनं बॅकबोनबद्दलच जाणून घेणार आहोत, कारण सर्वसाधारण लोकांमध्ये शरीराच्या या भागाबद्दल घेऊन एक खूप भ्रांती म्हणा किंवा भीती असते. तर या भागाची संरचना, या बॅकबोनशी रिलेटेड आजार, त्याची लक्षणं आणि उपचार असा आपला आजचा बातचीतचा हा मुख्य विषय आहे. मला वाटतं सुरुवात आपण संरचनेपासून करूया. थँक्यू. मला एक चान्स दिल्याबद्दल. मी सगळ्यात पहिले आपण एक स्पाईन, एक्झॅक्टली जे स्पाईन आपण ज्याला म्हणतो ते काय आहे त्याच्याबद्दल माहिती काढू. तर ह्या ओव्हरऑल स्पायनल कॉलम आपल्या ब्रेनच्या जस्ट खाली, जे ज्याला म्हणतात आपण C1 C2, हे ऑक्सिपिट बोन आहे, ब्रेनचा जो स्कल बोनचा पार्ट आहे, हे C1 C2 म्हणतात, जे स्कलच्या जस्ट खालचे मानेचे 2 मणके आणि त्याच्या खाली सर्वायकल मध्ये टोटल 7 मणके असतात. म्हणजे हे C1 C2 पासून हे C7 पर्यंत. मग आपल्या रिब्सला जुळलेले D1 पासून D12 पर्यंत हे मणके असतात, D1 to D12. आणि या D1 to D12 पर्यंत रिब्स अटॅच्ड असतात ह्याला. आणि खाली आपण पाहिलं तर हे पोटाच्या मागे जे L1, L2, L3, L4 आणि L5 हे आपले लंबर स्पाईन म्हणतात त्याला. तर जे सगळ्यात जास्त कॉमन प्रॉब्लेम असते ती एक असते सर्वायकल आणि दुसरी लंबर. त्याचं मेन कारण हे असतं की सर्वायकलला पण काही अटॅचमेंट नसतात, लंबरला पण काही साईडला अटॅचमेंट नसतात. पण इथे सगळ्यात जास्त मोबिलिटी असते सर्वायकलला पण आणि लंबरला पण. थोरॅसिक स्पाईनला बऱ्याच रिब्स असतात आणि थोरॅसिक मध्ये मेनली लंग्सचं संरक्षण करण्यासाठी ते रिब्स असतात. तर तिकडे मूवमेंट कमी होते म्हणून तिथले प्रॉब्लेम्स कमी होतात. इथे सर्वायकलला मूवमेंट जास्ती असतात आणि लंबरला मूवमेंट जास्ती असतात. दुसरं आता तसंच पाहिलं तर हेच ॲनिमल्समध्ये, ज्याच्यात 4 पायावर चालणाऱ्या ॲनिमल्समध्ये स्पाईनचे प्रॉब्लेम का नाही होत, कारण त्यांचे स्पाईन हॉरिझॉन्टल असते. आपली स्पाईन पूर्ण व्हर्टिकल असते आणि त्याच्यावर पूर्ण जे फल्क्रम बेंडिंग ज्याला म्हणतो आपण, की जे मूवमेंट असते ती सबंध मूवमेंट होते. मेनली पेल्विस हे एक स्टेबल स्ट्रक्चर आहे आणि पेल्विसवर स्पाईन जेवढी मूव्ह करते म्हणून मॅक्सिमम लोकांनी ऐकलं असेल L4-5, L5-S1 हा प्रॉब्लेम जास्त होतो. आता आपण ह्याच्या फर्दर डिटेलमध्ये गेलो तर प्रत्येक 2 हाडांच्या मध्ये एक गादी असते आणि ती गादी आपल्या मेन फॉरवर्ड बेंडिंग, म्हणजे पुढे जे आपण मान वाकवतो किंवा पुढे वाकतो आपण, त्याच्यासाठी ती डिस्क सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. ह्यालाच आपण टर्न करून पाहिलं तर मागे हे जॉईंट्स असतात. तर प्रत्येक स्पाईनमध्ये प्रत्येक 2 हाडांच्या मध्ये एक डिस्क असते जी पुढे असते आणि जी मागे 2 जॉईंट्स असतात. तो ओव्हरऑल आपली जी मूवमेंट पुढे वाकण्यासाठी आपण डिस्कवर प्रेशर टाकतो, मागे जाण्यासाठी आपण जॉईंट्सवर प्रेशर टाकतो. आणि प्रत्येक 2 हाडांच्या मध्ये म्हणजे C1 C2 पासून अगर समजा आपण खालपर्यंत कॉक्सिक्स पर्यंत पाहिलं तर प्रत्येक 2 हाडांच्या मध्ये एक ही जे बारीक होल असतं, त्या होलमधनं जी नव बाहेर येते त्याला आपण त्या होलला म्हणतो फोरामेन आणि त्या नवला म्हणतो जी एक्झिटिंग नव रूट. तर ती एक्झिटिंग नव रूट समजा मल्टिपल लेवलवर कुठेही कंप्रेस झाली तर त्याच्यामुळे मग त्याचे लक्षण येतात. सर्वायकलमध्ये ज्याला आपण रॅडिक्युलोपॅथी म्हणतो, लोकांना हाताला नमनेस वगैरे येते, किंवा तसंच म्हटलं तर कमरेपासून पायापर्यंत सायटिकाचं जे पेन असतं ते हे L4, L5 आणि S1 मधनं कॉमनली तिकडनं येतं. म्हणजे हे जे कॉमन आजार आपण सगळीकडे ऐकतो, लोकांच्या म्हणजे कंप्लेंट्स असतात की मान दुखते, पाठ दुखते, कमरेला त्रास होतोय, ते हे मुख्य आजार आहे. म्हणजे आयदर त्याच्यातून बोन मध्ये काही प्रॉब्लेम असेल. आता बोन मध्ये प्रॉब्लेम कधी होऊ शकतो, समजा आपण म्हटलं स्पाईन मध्ये TB झाला किंवा स्पाईन मध्ये कॅन्सर झाला किंवा स्पाईन मध्ये ऑस्टिओपोरोसिस पण एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे.
तर समजा बोन्स ठिसूळ झाल्या, वीक झाल्या, तर त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात आणि त्या ऑस्टिओपोरोसिसमुळे पण बऱ्याच वेळा आपल्याला बॅक पेन होतो. पण दुसरा मेन मेकॅनिकल पेनचं कारण आहे आयदर बोन प्रॉब्लेममध्ये येते नाही तर डिस्क प्रॉब्लेममध्ये. आणि जे डिस्क प्रॉब्लेम झाली तर त्याला कॉमन प्रॉब्लेम आहे डिजनरेटिव्ह. एज रिलेटेड जे लोकांना डिजनरेशन होतं त्या डिजनरेशनमुळे डिस्कची हाईट कमी होत जाते. आणि डिस्कच्या आतमध्ये जे एक लिक्विड असतं ज्याला न्यूक्लियस पल्पोसस म्हणतात, त्या लिक्विडचं डिजनरेशन वाढलं की MRI मध्ये ते लिक्विड जे व्हाईट दिसायला पाहिजे ते ब्लॅक दिसायला लागतं. पण प्रत्येक डिजनरेशन म्हणजे असं नसतं की डिजनरेशन झालं तर पेन होणारच. जेव्हा डिजनरेशन मधलं ते न्यूक्लियस बाहेर येऊन समजा नर्व्हला इन्फ्लेम करतं, सूज वाढली तर मग तिकडे पेन सुरू होतं. आणि हे मुख्यतः मला वाटतं वयाप्रत जास्त होत, वयाप्रमाणे डिजनरेशन होतं. आणि बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्या ह्या बॅकबोनशी रिलेटेड, त्याची लक्षणं कशी कळतात? म्हणजे काय त्याची लक्षणं असतात की ज्याच्यावरनं कळतं की हा त्रास आहे, बॅकबोनचा त्रास आहे? आता जसं बॅकबोनमध्ये सर्वायकल पण असतं, थोरॅसिक पण असतं, लंबर पण असतं. तर कुठल्याही एरियामध्ये प्रॉब्लेम झाला किंवा बोनमध्ये असेल किंवा डिस्कमध्ये किंवा नर्वमध्ये, सगळ्यात पहिले सुरुवाती लक्षण असतं त्या एरियामध्ये पेन असणं. म्हणजे लोकांना मानेला दुखणं सुरू होतं किंवा कमरेला दुखणं सुरू होतं. ते दुखणं जास्त करून बसल्यावर वाढतं किंवा खाली वाकल्यावर वाढतं. तर अशा पेनला आम्ही म्हणतो डिस्कोजेनिक पेन. म्हणजे डिस्क मधनं ओरिजिन झालेलं पेन त्याला म्हणतो डिस्कोजेनिक पेन. समजा हेच पेन कोणी म्हटलं की नाही आम्हाला जास्त मागे वाकल्यावर किंवा भुजंगासन करताना किंवा कोणतंही असं पेन ज्याला मागच्या बाजूला आपण टर्न होताना पेन होतंय त्याला म्हणतो आपण फॅसेटोजेनिक पेन. म्हणजे जे पेन या मागच्या जॉईंट्स मधनं येत आहे, म्हणजे याच्या जस्ट अपोजिट. म्हणजे त्याला फ्लेक्शन मुवमेंट म्हणतात, ज्याला पुढे वागतो आणि मागच्याला एक्सटेन्शन म्हणतात. तर त्याच्यावरनं आम्ही ही माहिती काढतो की यांचं पेन जास्त करून बोन मधनं येत आहे की डिस्क मधनं येत आहे किंवा जॉईंट्स मधनं येत आहे. एक सर्वसाधारण जसं लोक म्हणतात की हातापायाला मुंग्या येतात किंवा डावा हात दुखतो, तो एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जो आता समजा डिस्क आणि फॅसेट जॉईंटच्या शिवाय आपला पेन लक्षण काय येतात, तर ते लक्षण मग आता त्या नर्व्स मधनं येतात. हातापायाला मुंग्या म्हणजे आता समजा कुठेही ती नस दाबली गेली तर समजा ती नस बाहेर निघणाऱ्या या बारीक बारीक नसा असतील तर त्या हातात दुखेल. समजा या बाजूच्या नर्व्स कुठे दाबल्या गेल्या तर ते उजव्या हाताला दुखेल. किंवा मधली स्पायनल कॉर्ड दाबली गेली तर तुमच्या पायाला सुद्धा मुंग्या सर्वायकलमुळे येऊ शकतात. बऱ्याच वेळा हे एक लोकांना असतं की सर्वायकल म्हणजे नुसतं हाताला प्रॉब्लेम आणि लंबर म्हणजे पायाला प्रॉब्लेम. म्हणूनच मी हा प्रश्न विचारला, कारण हा एक फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे की इव्हन जसं ब्रेन मध्ये काही झालं तर आपला हात आणि पाय वीक होऊ शकतात, तसंच सर्वायकल मध्ये पण एक्झॅक्टली सेंटर मध्ये काही कॉम्प्रेशन आलं तर प्रॉब्लेम सगळ्यात पहिले त्याला सेंट्रल कॉर्ड सिंड्रोम म्हणतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट्सला पायात मुंग्या वगैरे जास्त येतात. कुठेतरी पायात मुंग्या येणं किंवा हाताला मुंग्या येणं किंवा पेन होणं, याला जनरली डॉक्टर्स डेफिशियन्सी म्हणून पण बघतात की कॅल्शियम डेफिशियन्सी. समजा आता समजा जनरलाइज मुंग्या असतील तर आपण एक हे पण विचार करू शकतो की काहीतरी व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे पण खूप कॉमन असतं. तर युजली जेव्हा अशा वयात कोणी आलं, कॉमनली एजेड फिमेल्स वगैरे असल्या, तर त्यांना आम्ही डेफिनेटली कोणतंही डायग्नोसिस फायनल करण्याच्या अगोदर आमची सिक्वेन्स इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये आपण पहिले आम्ही विटॅमिन डेफिशियन्सी, कॅल्शियम, नंतर थायरॉइड, रुमेटॉइड आर्थरायटिस या गोष्टींना नेहमी कन्सिडर करतो की आपण डायरेक्टली जम्प स्पाईन सर्जरी किंवा स्पाईनच्या डायग्नोसिसवर गेल्यापेक्षा आपण विचार करू शकतो की अदर ऑप्शन्स जे पण असतील ते आपण सुरुवातीच्या पातळीवर आपण ही सगळी इन्व्हेस्टिगेशन करून घेतो आणि मग आपण पुढे जातो. उपचार जर म्हटलं, आता आपण ह्याच्या आजारांवर बोललो आहे, स्ट्रक्चरवर बोललो आहे, लक्षणं पण थोडीफार जी कॉमन लक्षणं आहेत ती पण आपण सांगितली. याच्या व्यतिरिक्त अशी काही मेजर लक्षणं असतात की ही सर्वसाधारण लक्षणं असतात आणि त्याच्यानंतर डॉक्टरकडे जाण्याची हे असते? मेजर लक्षणं म्हणजे सहसा आता एक दुसरा इम्पॉर्टंट पार्ट जो लोकांना जाणवतो स्पाईनच्या प्रॉब्लेममुळे तो आहे युरिन, लघवीचा आणि संडासचा कंट्रोल. तर बऱ्याच वेळा मुंग्या येणं हे सुरुवात असते, पण समजा लघवीचा कंट्रोल असं वाटत असेल की आपण लघवीला जाऊन आल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की पूर्णपणे झालं नाहीये, सेन्सेशन असं वाटतं की अजून परत जावं लागतंय. फ्रिक्वेन्सी असेल किंवा हेजिटन्सी म्हणू शकतो
किंवा बर्निंग असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे या स्पायनल एलिमेंटचा पण एक विचार करावा लागतो. हा, म्हणजे कारण ही गोष्ट सर्वसाधारण लोक विचार नाही नाही करत करत. की हे जे काही आहे हे पण याच्याशी निगडीत असू असू शकतं, शकतं. की याच्यामुळे हा, हा. सुद्धा हे होतात असू शकतं. लक्षणं. तर म्हणूनच मी तुम्हाला हेच विचारत होते की आणखीन काही अशी लक्षणं आहेत हा, का? म्हणजे तर तो त्या- एक फार इम्पॉर्टंट. मी कधी पण जसं कोणी विचारलं की स्लिप डिस्कचं ट्रीटमेंट म्हणजे काय, नुसतं सर्जरी, तर नक्कीच मी म्हणतो की नाही, सर्जरी तर लास्ट रिसॉर्ट आहे, पण आपल्याला कोणत्या 3 गोष्टींचं खास लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्यातून एक इम्पॉर्टंट असतं की आम्ही विचारतो की तुम्हाला फूट ड्रॉपसारखं किंवा विकनेससारखं काही वाटतंय का. सर्वायकलच्या पेशंट्सला आम्ही विचारतो की हातात मुंग्या येण्याबरोबर तुम्ही काही रायटिंगमध्ये तुम्हाला काही विकनेस वाटतोय, काहीतरी बारीक सारीक गोष्टींना उचलायला किंवा फाईन वर्क करायला काही त्रास होतोय का. आणि लंबरवाल्या पेशंटला आम्ही म्हणतो की हील वॉकिंग अँड टो वॉकिंग ही घरी करून पहा. नुसतं हीलवर चालून पाहिलं आणि तुमचं पाऊल खाली नाही जाते, आणि समजा तुम्ही टोजवर चालून पाहिलं आणि तुमचं हील टच नाही होते, ह्याचा अर्थ आहे की तुमचं स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स अगदी नॉर्मल आहे. म्हणजे ते तुम्हाला एक इन जनरल घरी माहिती करायला या 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. दुसरा एलिमेंट हे तर झालं विकनेस, पहिला पॉईंट ज्याच्यावर सर्जरीचं आपलं डिसिजन असतं. सेकंड पॉईंट असतो की समजा पेन खूप जास्ती असेल, अच्छा, की एक्यूट पेन एवढं जास्ती आहे की पेशंटला बसता उठताच येत नाही आहे, ज्याला आम्ही व्हिज्युअल अॅनालॉग स्केल म्हणतो. त्या स्केलवर समजा 0 म्हणजे काही नो पेन आणि 10 म्हणजे एक्स्ट्रीमली सिव्हिअर पेन, तर समजा त्या पेनची कुठेतरी मात्रा 5च्या वर असेल आणि ते नक्कीच मागच्या 2-3 आठवड्यापासून चालत असेल, तर ते पण एक इंडिकेशन सर्जरीसाठी असू म्हणजे शकतं. रोजची कामं, रोजचे सर्वसाधारण जी हालचाल आहे ती पण ती करणं पण जेव्हा करणं कठीण होतं. होतं, ती ही स्थिती ती असू स्थिती. शकते. आणि अगदी थर्ड पॉइंट म्हणजे तो युरिन आणि आपला लघवी आणि संडासचा कंट्रोल. या 3 गोष्टी असल्या तरच मी हे विचार करतो की पेशंटला सर्जरीची गरज असू शकते. मग आपल्याला बहुतेक नेक्स्ट स्टेप MRI वगैरे करायची गरज पडते. आणि जेव्हा आपण या आजाराबद्दल बोलतो आहोत की काय काय लक्षणं आहे, काय आजार आहे, उपचाराबद्दल जर आपण बोलायला गेलो तर सर्वसाधारण सुरुवातीपासून काय उपचार केले जातात याच्याकरता? उपचार आणि आपल्याला ते प्रिव्हेन्शन या दोन्ही गोष्टींचं इम्पॉर्टंट आहे. आता उपचार आपल्याला करायचा आहे तर नक्कीच पहिला प्रयत्न आमचा हा असतो की आम्ही काहीतरी, समजा कोणी 2, 5, 10 दिवसाचे प्रॉब्लेम घेऊन आलेत तर त्यांना आम्ही नक्कीच फिजिओथेरपी आणि औषधं, ते 10 दिवसाची औषधं आणि फिजिओथेरपीने 90% लोक बरे होतात. अरे वा. पण आता समजा तो 10% मध्ये कोणी येतोय की कोणी परत 15 दिवसानंतर परत आले आणि त्यांचं म्हणणं आहे की नाही, पेनमध्ये काही इम्प्रूव्हमेंटच नाही, तर मग आम्ही ऑल्टरनेट थेरपीज अजून काही विचार करू शकतो की एखाद्याला पेन कमी झालंय पण पूर्णपणे गेलं नाहीये, तर आपण ऑल्टरनेट थेरपीजमध्ये ऑप्शन एक्युपंक्चर, एक्युप्रेशर, इवन आता आयुर्वेदिक जे मसाज, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या ऑल्टरनेट थेरपीजनी पण बरा होऊ शकतात. पण नेहमी आम्ही त्या 3 पॉईंटला पुन्हा पाहतो की युरिनचा कंट्रोल बरोबर आहे, मोशनचा कंट्रोल बरोबर आहे, दुखणं नक्कीच कमी होत चाललंय आणि विकनेस येत नाही. हे बघत आम्हाला असं वाटलं की नाही पेनचा इम्प्रूव्हमेंट आहे तर नक्कीच आपण वाट बघू शकतो ऑल्टरनेट थेरपीने. त्याच्या पुढची स्टेपला समजा पेशंट तरी पेन अजून कंटिन्युअस आहे तर मग आम्ही त्याला म्हणतो एक इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट. म्हणजे ती एक अशी गोष्ट आहे ज्याच्यात ह्याची एक डायग्नोस्टिक व्हॅल्यू पण आहे आणि थेरप्युटिक व्हॅल्यू पण आहे. डायग्नोस्टिक म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला स्पाईनमध्ये MRI मध्ये दिसतंय की बऱ्याच लेवलवर कॉम्प्रेशन आहे, पण आपल्याला हे समजत नाही की एक्झॅक्टली हे पेन जे येत आहे खाली चाललंय ते कोणत्या सेगमेंटमुळे आहे. तर त्याचं एक एक्झाम्पल दिला तर हे आपल्या स्पाईनमध्ये कोणालाच हे L1, L2, L3, L4 आणि L5 हे आपल्या लंबर वर्टिब्रा आहे. आता समजा कोणाचं दुखणं पर्टिक्युलर पॅटर्नवर खाली चाललंय तर त्याच्यात पण एक फिक्स पॅटर्न असतो की L1 म्हणजे आपल्या थाईजमध्ये जातं, L2चं जे दुखणं आहे थाईजच्या थोडं खाली जातं, L3 हे गुडघ्याच्या बाजूला जातं, L4 लेग्समध्ये जातं आणि L5 अगदी फुटपर्यंत जातं, टाचेपर्यंत. तर पर्टिक्युलर जसं पेशंट आम्हाला एक्झॅक्टली सांगतो की माझं दुखणं इथपर्यंत जातं आहे, आमचं एक क्लिनिकल आयडिया आम्हाला लागतो की कोणती नर्व ह्याच्यात इन्व्हॉल्ड असेल. तर समजा आता पेशंटने सांगितलं की आम्हाला L3-4चं ते दुखणं म्हणजे माझं गुडघ्यापर्यंतचं दुखणं कंटिन्युअस आहे, मी सगळं करून पाहिलं, फिजिओथेरपी करून पाहिली आहे, औषधं घेऊन झाले पण इम्प्रूव्ह होत नाही, तर मग आम्ही हे इंजेक्शनचं ज्याला आपण इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट म्हणतो
तर त्याच्यात पेशंटला पालथं झोपवून एक्सरे मशीनमध्ये पाहून आम्ही एक ती निडल प्लेस करतो एक्झॅक्टली त्या ठिकाणी, अच्छा. जिकडे ही नर्व आहे आणि जिकडे ही नर्व आणि डिस्कच्या मध्ये ती निडल प्लेस करतो आणि तिकडे आम्ही लोकल एनेस्थेशिया अच्छा. आणि स्टिरॉइड अच्छा. हे एक वेळा डाय टाकल्यानंतर कन्फर्म करतो की हां एक्झॅक्टली आपलं औषध तिकडे चाललंय आणि तिकडे मग स्टिरॉइड आणि लोकल एनेस्थेशिया दिलं तर त्याचे 2 बेनिफिट हे आहे की एकतर इमिजिएटली पेशंट आपल्याला सांगतो की माझं हे पेन होतं आणि आता नाही आहे, अच्छा. तर म्हणजे लवकर डायग्नोसिस लवकर Easy. होतं, हां. प्रिसाईज पण होऊन जातं आणि प्लस त्याच्याने समजा पेशंटला बरं वाटलं तर सर्जरीची गरज नाही. गरज नाही, बरोबर आहे. तर ही एक आता बरेच पहिले आजपासून 10 वर्षा अगोदर इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट आणि ओपन स्पाईन सर्जरी याच्या मधला हा जो म्हणजे नॉन ऑपरेटिव्ह वर्सेस ऑपरेटिव्हच्या मधला काही स्टेपच नव्हता. अच्छा. हां. म्हणजे लोक आयदर सर्जरी करत होते नाहीतर सर्जरी म्हणजे इंजेक्शन शिवाय काही दुसरा काही ऑप्शन नाही. दुसरं option आता इंजेक्शननी आपण काय करू शकतो, एक तर डायग्नोसिस प्रिसाईज करून घेतो आणि प्लस त्यांना रिलीफ पण चांगला होऊन जातो. तर बरेच पेशंट मी पाहिले की ते जे 10%चा सेगमेंट हो. आहे जो 90% तर सगळे रिलीफ तसंच होऊन जातो. फिजिओच्या मध्ये. हा, आणि 10% वाले लोकांमधले पण जवळजवळ अर्धे पेशंट इंजेक्शननी सुद्धा बरे होऊ शकतो. म्हणजे तेवढ्या मेजर सर्जरी पर्यंत जाण्याची गरज नाही नाही गरज पडत. अगदी बरोबर आहे. कारण मेजर सर्जरी म्हटलं की ती एक भीती लोकांच्या हो. मनात अगदी, आहेच आहे. आणि पूर्वीच्या काळी जी सर्जरी होती त्या सर्जरीमध्ये बरेच दिवस राहावं लागायचं, म्हणजे बरीच काळजी घ्यावी लागायची पोस्ट सर्जरी. पण आज मला वाटतं टेक्नॉलॉजीने बराच तसा फायदा झाला आहे या अगदी, क्षेत्रामध्ये पण. अगदी ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी 2 गोष्टींचे एक इम्पॉर्टंट आहे, त्याला म्हणतात एक तर मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरी आणि दुसरं आता न्यूरो मॉनिटरिंग. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट झाला आहे की न्यूरो मॉनिटरिंग हे काय असतं की मेन लोकांना भीती काय असते की ऑपरेशन झाल्यानंतर मला काहीतरी सरप्राइझिंगली फूट ड्रॉप मिळू शकतं, काही विकनेस होऊ शकतो. लोकांचा कॉमन क्वेश्चन असतो मग ऑपरेशन नंतर आम्ही ऐकलं पॅरालिसिस होऊन जातं. मी या प्रश्नावर येणार होते कारण हा प्रश्न खूप कॉमन आणि ही भीती पण खूप कॉमन तर आहे. न्यूरो मॉनिटरिंगचं काय सिग्निफिकन्स आहे, न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे की स्पाईनची सर्जरी चालू असताना आपण ही मॉनिटरिंग करू शकतो की ही स्पायनल कॉर्ड आत्ता इंटॅक्ट आहे की नाही. अच्छा. म्हणजे एक न्यूरो मॉनिटरिंग असते ज्याच्यात पेशंट स्वतः मॉनिटरिंग करू शकतो. म्हणजे आम्ही स्पाईन सर्जरी लोकल एनेस्थेशियामध्ये करतोय. बरं. म्हणजे पेशंटशी मी बोलू शकतोय, पेशंट सांगतोय मला की माझं बॅक पेन आत्ता आहे आत्ता नाही आहे, लेग पेन आहे नाही आहे, माझं पाऊल मी चालवू शकतोय बरं. आणि सेम टाइम माझा एंडोस्कोप आत आहे. म्हणजे मी ऑपरेट करत असताना पेशंट मला रिस्पॉन्स सांगू शकतो. म्हणजे reciprocal चालू आहे. तर ह्याचा अर्थ आहे की स्पायनल कॉर्ड मधनं जे इम्पल्सेस चालू आहे ते पेशंट स्वतः मॉनिटर करतोय. अच्छा. तर एक ही न्यूरो मॉनिटरिंग करण्यासाठी आजकाल स्पाईन सर्जरी लोकल एनेस्थेशिया आणि एपिड्युरल एनाल्जेसिया मध्ये करतो. म्हणजे तुम्ही स्पायनल एनेस्थेशिया ऐकलं असेल पण तसंच एक एपिड्युरल एनाल्जेसिया मध्ये अच्छा. स्पायनल कॉर्डच्या मागे एक कॅथेटर टाकतो, अच्छा. त्याच्यातून कंटिन्युअस इन्फ्युजन देत राहतो ज्याच्याने पेशंटला सेन्सेशन कमी येतात पण पेशंटची मोटर पॉवर म्हणजे पेशंटला सांगितलं की नाही तुम्ही पाय हलवून दाखवा तर ते दाखवू शकतात ड्युरिंग सर्जरी सुद्धा. ती स्ट्रेंथ तेवढी स्ट्रेंथ असते. तर तो एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे न्यूरो मॉनिटरिंग. आणि समजा आता आपण दुसरा अँगल पाहिला की एखादी स्पाईन सर्जरी जी जनरल एनेस्थेशियामध्ये करायची की ज्याच्यात आपण बेशुद्ध करतोय पेशंटला, तर आता तो पेशंट स्वतः न्यूरो मॉनिटरिंग करू नाही शकणार. तर त्याच्यासाठी एक MEPs म्हणतो त्याला, मोटर इव्होक पोटेन्शियल, ब्रेनमध्ये एक म्हणजे ब्रेनमधनं इम्पल्सेस पास करतो आपण आणि बऱ्याच ठिकाणी पायात आपण त्याचे जे पर्टिक्युलर पॉईंट्सवरनं त्याचे स्टिम्युलेशन येत आहे की नाही, म्हणजे ते जे आपलं इलेक्ट्रिकल सर्किट आहे जे स्पायनल कॉर्डच्या थ्रू जातं ते इंटॅक्ट आहे की नाही ते पाहायला ब्रेनमधनं इम्पल्सेस देतो आणि पायातून ते इम्पल्सेस आपण नोट करतो. आणि ते त्याच्यासाठी स्पेशलाइज आपले न्यूरो इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट हे असतात जे टेक्निशियन्स, ते टेक्निशियन आपल्याला मॉनिटरवर कंटिन्युअस ते त्याचे जे इलेक्ट्रोडनी जे इम्पल्सेस येतात त्याचा ग्राफ पाहून ते आपल्याला सांगतात ऑन टेबल की आत्ता तुम्ही जे रिसेंटली काही करेक्शन केलं आहे. हे मेनली कशात कामास येतं, स्पायनल कॉर्ड डिफॉर्मिटी. म्हणजे स्पाईन डिफॉर्मिटीमध्ये स्कोलिओसिस, कायफोसिस म्हणून जे डिफॉर्मिटीज असतात ज्याच्यात लहान मुलं तुम्ही पाहिले असतील असे कुबड निघालेले, तर तसे मुलांचे समजा करेक्शन करतो. समजा ते 30 डिग्री बेंड आहे आणि त्याला आपल्याला स्ट्रेट करायचं आहे,
तर आपण स्पायनल बोनला तर स्ट्रेट करू शकतो, पण जी आतली स्पायनल कॉर्ड आहे ती फार डेलिकेट स्ट्रक्चर आणि त्याच्यावर जरासा स्ट्रेच आला तर पेशंटला वीकनेस पायात येऊ शकतो, म्हणून ती न्यूरो मॉनिटरिंग करतात. पण मग ही जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा त्या मुलाचं जे वय असेल, कारण वाढत्या वयाच्या मुलांबद्दल मग त्याची कशी काय तिथे काळजी घेतली जाते? हां, म्हणजे ते हे जे ऑपरेशन्स आहेत ते मेनली स्कोलिओसिससाठी करतात. तर स्कोलिओसिसचे ऑपरेशन्स सहसा आम्ही 12, 13, 14 वर्षाच्या मुलांचे करतो, म्हणजे ज्याच्यात ग्रोथ एवढी झालेली आहे की ती ग्रोथ अरेस्ट आपण करत नाही, तेवढे स्क्रू मिनिमम टाकण्याचे प्रयत्न करतो ज्याच्याने त्याची फर्दर ग्रोथ वर आणि खाली होत राहावी, पण तरी आम्ही कर्वला जेवढा करेक्ट करू शकतो ते करून केलं जातं. त्याच्याने हे नक्की आहे की त्याच्याने मुलाची हाईट कुठेतरी रेस्ट्रिक्ट होते, पण सेम टाइम कारण ती डिफॉर्मिटीमुळे मुलाची हाईट जी कमी झाली आहे ती आम्ही जेव्हा स्ट्रेट करतो तर त्याची हाईट तेवढी वाढून पण जाते, तेवढ्या हिशाने ती हाईट तेवढी वाढली जाते. आणि जसं मी मगा म्हटलं की लोकांना एक सर्वसाधारण ही जी भीती आहे की सर्जरीनंतर, तर त्याच्याकरता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की सर्जरीनंतर असं काही पॅरालिसिस किंवा याची भीती नसते? तर न्यूरो मॉनिटरिंग त्याच्यातला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि दुसरं, सर्जरीचे साईड इफेक्ट न व्हावे म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सर्जरी टाईमशीर करावी. हे नाही म्हणत आहे की प्रत्येक माणसाने सर्जरी करावी, पण टाईमशीर करण्याचा अर्थ हा असतो की बरेच लोक आपल्या अंगावर हे काढतात की त्यांना पायात विकनेस येतोय, हळूहळू त्यांना माहिती आहे की 1 किलोमीटरचं आता चालणं 500 मीटर 200 मीटर करत घरात पण 2 रूममध्ये चालताना त्रास होतोय, पण ते आपल्या अंगावर काढतात. त्यांना लघवी संडासाचा विकनेस येतोय तरी ते लोकांना सांगत नाही. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जितकं लेट झालं तेवढं डॅमेज सर्जरीमुळे पण होण्याचे चान्सेस वाढून जातात. तर म्हणून तुम्ही टाईमशीर कुठलाही प्रॉब्लेम झाला की त्याला टाईमशीर एक तर हे जाणून घ्यायचं की हे प्रॉब्लेम येतो कुठनं आहे. बऱ्याच वेळा लोक आमच्याकडे येतात, कोणी युरोलॉजिस्टनी रेफर केल्यानंतर 2-3 महिन्यानंतर. आता युरोलॉजिस्टकडे का गेले? कारण त्यांना युरिनचा कंट्रोल गेला, पण त्यांना स्पाईन सर्जन पर्यंत पोहोचायला एवढा वेळ झाला की त्यांना हे काहीच माहित नव्हतं की युरिनरी सिम्पटम स्पाईनमुळे असू शकतात. तर ते वाया युरोलॉजिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्टच्या थ्रू आमच्यापर्यंत येतात आणि मग आपल्याला कळतं की ऑलरेडी तो डॅमेज होऊन गेला आणि झालेल्या डॅमेजला रिकवर करणं स्पायनल इंजुरीमध्ये ते इट्स व्हेरी डिफिकल्ट. मला असं वाटतं डॉक्टर साहेब, कुठेतरी जेव्हा शरीरात ही सगळी लक्षणं दिसतात तेव्हा इतर ट्रीटमेंटच्या याच्यावर जाण्यापेक्षा स्पेशलिस्टकडे जाणं मला वाटतं सुरुवातीपासून जास्त योग्य ठरतं. ते तुमच्याच तब्येतीची लवकर रिकव्हरी होण्याकरता उपयोगी असतं असं मला वाटतं. आय थिंक इंडियन सिस्टममध्ये तर ही एक चान्स आहे, पण US सिस्टममध्ये समजा कोणी म्हणेल की मी डायरेक्ट स्पेशलिस्टकडे जायचं आहे तर त्यांना चान्सच नाही आहे. कारण बरेच मेडिको सुद्धा, फिजिओथेरपिस्ट सुद्धा समजा त्याला स्पेशलिस्ट कन्सल्टंट अपॉइंटमेंट लागेल तर US मध्ये नाही जाऊ शकत, पण आज इंडियामध्ये हे चान्स आहेत की त्यांना असं वाटलं आणि त्यांना माहीत आहे समजा की नाही माझा हा प्रॉब्लेम स्पाईनच्या संबंधित आहे तर मला स्पाईन सर्जनकडे जायला पाहिजे किंवा न्यूरो सर्जनकडे जायला पाहिजे, तर ते नक्की त्यांचा अपॉइंटमेंट घेऊन त्यांना अप्रोच करू शकतो. म्हणजे मला वाटतं अल्टरनेट थेरपीज, अल्टरनेट ट्रीटमेंट्सवर जाण्यापेक्षा तुम्ही जर वेळेच्या म्हणजे योग्य ठिकाणी गेलात तर तुम्हाला रिकवर व्हायला खूप मदत मिळेल. आणि बिईंग अ स्पाईन सर्जन किंवा न्यूरो सर्जन एक लोकांना भीती वाटते की आम्ही सर्जनला अप्रोच केला याचा अर्थ ते सर्जरी सांगतील, असं नाही. म्हणजे आपण बातचीतच्या सुरुवातीच्या भागात बोललो आहोत की अगदी सर्जरीच अल्टरनेट नाही. म्हणजे ॲज अ क्लिनिशियन म्हणून तुम्ही स्पेशलिस्टला अप्रोच करावं की त्यांनी मग त्यांच्या सांगितलेल्या ऑप्शनवर डिस्कशन नेहमी होऊ शकतं की याच्यात काय काय ऑप्शन अवेलेबल आहे आणि कसं सर्वसाधारण ट्रीटमेंटमुळे सुद्धा बरं होऊ शकण्याचे चान्सेस असतात. पोस्ट आपण म्हणू शकतो सर्जरी काय काळजी घ्यावी लागते? पोस्ट सर्जरी पाहिलं तर आता परत मी त्या मेकॅनिक्सवाल्या पॉईंटवर येईन की समजा स्पाईनमध्ये बोन्सच्या मध्ये जी डिस्क असते, आता कॉमनली आम्ही जे ऑपरेट करतो ते स्लिप डिस्कचं ऑपरेशन करतो. तर समजा आम्ही स्लिप डिस्कच्या ऑपरेशनमध्ये डिस्क काढत असलो तर आम्ही पेशंटला नक्कीच म्हणतो की आम्ही पुढचे 6 आठवडे तुम्हाला जास्त एक्झर्शन, पुढे वाकायचं किंवा कुठलंही असं काम ज्याच्यात ॲब्डोमिनल प्रेशर वाढत असेल की कफिंग, स्नीझिंग, कॉन्स्टिपेशन अशा सगळ्या गोष्टींना जितकं अवॉइड केलं, वजन उचलणं अवॉइड करायचं आणि जास्त लॉंग ट्रॅव्हलिंग, लॉंग सेटिंग हे सगळे अवॉइड करायला म्हणतो. पण हीच सर्जरी समजा आपण ही मागची काही स्टिनोसिससाठी केली, म्हणजे ते
सर्जरी डिफरंट सर्जरींवर डिपेंड करतं की आपल्याला प्रिकॉशन कोणत्या टाईपची घ्यायची. तर डिस्क सर्जरी किंवा पुढच्या बोनबद्दल काही सर्जरी असेल तर आपण पुढे वाकायचं अवॉइड करतो. पण मागची काही सर्जरी असेल तर डेफिनेटली आपण चालणं फिरणं जरा लवकर सुरू करू शकतो. आणि त्यांची एक्सरसाइजचा जो प्रोटोकॉल आहे तो या 2 सर्जरीप्रमाणे आपण चेंज करत असतो. तर स्पाईनच्या सर्जरी नंतर युजली कुठल्याही एक्सरसाइज करायला, स्पाईनच्या एक्सरसाइज करायला 1.5 महिना तरी वाट बघतो. आणि याबद्दल मी हे म्हणेन की बरीच माहिती तुम्ही आम्हाला या स्ट्रक्चरमधनं दिली आहे. काय आजार आहेत, कशी त्याची सांभाळ करू शकतो, त्या आजारांमधनं कसं बाहेर येऊ शकतो. एक गोष्ट मी आणखीन विचारेन डॉक्टर साहेब की अलीकडल्या काळामध्ये जिथे अशी वर्किंग स्टाईल बदलली आहे पूर्ण, किंवा आपण म्हणू शकतो की यंग जनरेशनसुद्धा दिवसभर लॅपटॉपवर काम करतात, सिटिंग जास्त झालं आहे, त्याच्याकरता त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे स्पाईनचा मेन जो त्रास न व्हावा त्याच्यासाठी मी म्हणेन कमीत कमी एक गोष्टीचं हे लक्ष ठेवायला पाहिजे, वजन नाही वाढायचं पहिलं. कारण स्पाईन टोटली मी युजली लोकांना वजनबद्दल हेच म्हणतो की समजा एक ओव्हरलोडेड ट्रक खूप बरेच दिवस चालत राहिलं तर त्याचे चेसिस नक्कीच लवकर खराब होईल. आणि स्पाईन जे आहे ते आपल्या एक माणसाचं चेसिस आहे. समजा तुम्ही त्याच्यावर ओव्हरलोडेड म्हणजे आपलं वेट जास्त ठेवून आणि वर्षोनवर्ष चालवलं तर ते चालून घेईल, पण त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम येईल तो इररिपेरेबल सुद्धा असू शकतो. म्हणजे तेवढी कारण ते डिजनरेशन जी प्रोसेस असते ती एवढी जास्त वाढून जाते. तर म्हणून पहिला गोष्ट आहे आपल्याला वजन कमी ठेवायचं. दुसरं रेग्युलरली एक्सरसाइज करणं. कारण स्पाईनला एक सपोर्टसाठी पुढे ॲब्डोमेन जे पोटाचे मसल्स, मागे जे बॅक मसल्स असतात यांचं एक सिंक्रोनस मुवमेंट फार जरुरी असतं. म्हणून योगामध्ये जे आपण ॲब्डोमिनल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, बॅक मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज हे कंटिन्युअस जे आम्ही प्रत्येक पेशंटला न्यूरल फ्लॉसिंग, कोर स्ट्रेंथनिंग अँड बॅक स्ट्रेंथनिंग हे एक्सरसाइज करायला त्यांना नेहमी सांगत असतो. तर वजन कमी ठेवणं आणि एक्सरसाइज हा एकदम मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्याच्याने तुम्ही कोणत्याही स्पाईनच्या प्रॉब्लेमला वाचवू शकता. आणि जे यंगस्टरबद्दल जसं तुम्ही सांगितलं की त्यांना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ज्याला म्हणतो तो आपण अर्गोनॉमिक्स. प्रत्येक गोष्टीत काम करण्याची आणि प्रत्येक कामाची एक अर्गोनॉमिक्स असते, म्हणजे एक मेथड असते ज्याच्याने तुम्ही स्पाईनच्या प्रॉब्लेमला वाचवू शकता. समजा आम्ही कोणी लॅपटॉपवरच काम करत आहे तर त्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या आय लेवलवर जी स्क्रीन असते ती त्यांच्या आय लेवलवर असायला पाहिजे, त्यांचा एल्बो सपोर्टेड असायला पाहिजे, कीबोर्डसाठी रिस्टसुद्धा सपोर्टेड असायला पाहिजे. समजा तुम्ही लॉंग आवर्स 8 to 10 आवर्स लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची सेटिंग करताय आणि तुम्ही या 3 गोष्टीचं लक्ष नाही दिलं तर नक्कीच ही शक्यता असते की आपल्याला नेकची प्रॉब्लेम होऊ शकते. तसंच लंबर स्पाईन म्हणजे लोअर बॅक पेन वाचवण्यासाठी आपल्याला नेहमी लोअर बॅक हा एक सपोर्टेड असायला पाहिजे. अपर बॅक सपोर्टेड नसला तरी चालतं, पण लोअर बॅकमध्ये हा जो असतो स्पाईनचा पार्ट ह्याच्यात एक लॉर्डोसिस म्हणतात हा शेप असतो, त्या शेपमध्ये कुठेतरी पिलो असायला पाहिजे. तर नेहमी बसताना आपल्याला लॉंग सिटिंगमध्ये लोअर बॅक सपोर्टेड असला तर डिस्कवर प्रेशर कमी जातो आणि म्हणून स्लिप डिस्क होण्याची शक्यता कमी होते. ही तर झाली सिटिंगची, म्हणजे कसं बसलं पाहिजे, कसं ते पोझिशन असली पाहिजे. खाण्यापिण्याबद्दल म्हणजे खानपान हे किती काय निर्भर करतं? डाएट एक दुसरा डाएटचा डायरेक्ट संबंध तसं वजनवर पण आहे. पण डाएटमध्ये माझं म्हणणं हेच असेल की मॅक्सिमम तुम्ही कार्बोहायड्रेटचा इंटेक कमी करावा. आणि दुसरा ऑइली स्टफ म्हणजे कोणत्याही गोष्टीने समजा पोटात गॅसेस बनत राहिल्या तर गॅसेस पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे स्पाईनच्या डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम. ज्यांना स्लिप डिस्क आहे आणि त्यांना गॅस प्रॉब्लेम असतो ते नक्कीच बॅक पेन फार फ्रिक्वेंटली प्रेझेंट करतात. तर म्हणून एक तर ऑइली म्हणजे जे जंक फूड आहे ते आयटम खायला नको. आणि दुसरं इवन वजन, बऱ्याच लोकांना वजन वाढलेलं असतं आणि त्यांना हे नाही माहीत की एक्झॅक्टली मी काय करू तर वजन कमी होईल. तर मी त्यांना स्पष्ट 5 गोष्टींना म्हणतो की आपण आपल्या रुटीन जेवणात पोळी, भात, इवन बटाटा, इवन स्नॅक्स सारख्या गोष्टी आणि बेकरी आयटम हे सोडलं तर आपण मेनली फ्रूट्स, सलाद ह्या गोष्टी खूप चांगल्या. फ्रूट सलाद आहे ज्याच्यात तुम्ही हाय प्रोटीन डाएट असेल आणि हाय फायबर डाएट, ते डाएटनी तुम्हाला वजन पण कमी ठेवता येईल आणि सेम टाइम गॅसेस नाही होणार. तर तुम्हाला स्पाईनचा प्रॉब्लेम असला तरी तो ॲग्रवेट नाही होणार.
डॉक्टर साहेब, एक प्रश्न मला आणखीन आठवतो की आपण वरच्या भागाबद्दल चर्चा केली आहे, खालच्या मधला जो भाग आहे स्पाईनचा, बऱ्याच लोकांना टीबीची बिमारी असते, जसं त्याचा स्पाईनवर कसा काय खूप जास्त इफेक्ट येतो? हो, म्हणजे टीबी तो एक तुम्ही अगदी परफेक्ट पॉईंट सांगितला की टीबीचा कॉमन एरिया पण तो मधलाच भाग आहे. सर्वायकल आणि लंबरमध्ये टीबी होतो पण खूप कमी होतो आणि कॉमनली थोरॅसिक स्पाईनमध्येच होतो. तर त्या थोरॅसिक स्पाईनमध्ये टीबी असण्याचं एक कारण हे पण म्हणतात कारण लंग्स त्या एरियामध्ये, लंग्समध्ये जो टीबी होतो तो तिकडनं विनस प्लेक्सस वेन्सच्या थ्रू फार लवकर थोरॅसिक स्पाईनमध्ये जातो आणि तिकडे ते गोळा होऊन बऱ्याच वेळा इन्फेक्शन स्पायनल कॉर्डमध्ये पण होऊन जातं, कधी वर्टिब्रल बॉडीमध्ये होतो आणि कॉमनली त्याचा ॲप्सेस फॉर्मेशन जे पस फॉर्म होतो तो स्पायनल वर्टिब्रल बॉडीच्या दोन्ही बाजूला होतो आणि त्याच्यामुळे आतून ती बोन्स त्या स्लो इन्फेक्शन प्रोसेसमुळे बोन्स ठिसूळ होत जातात, ऑस्टिओपोरोटिक होत जातात आणि त्याच्यात वीकनेस येत जाते. पण बऱ्याच वेळा पहिल्यांदा जेव्हा पेशंट प्रेझेंट करतो तेव्हा ते फ्रॅक्चर बरोबर करतो. अच्छा. हे पण बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की पेशंटला बऱ्याच दिवसापासून 5-6 महिन्यापासून बॅक पेन होतं, पण त्याला ते मेकॅनिकल पेन किंवा काहीतरी मी वजन उचलून घेतलं म्हणून वाढलं असेल, मी जास्त बसलो, जास्त प्रवास केला म्हणून, पण तिथून ती गोष्ट सुरू होते. पण कसं त्याला जास्त तुम्ही पिन पॉइंटेड पकडायला पाहिजे, तर त्याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्याला म्हणतात कन्स्टिट्युशनल सिम्पटम्स, की टीबी असलं आणि बरोबर तुम्हाला मागच्या 15 दिवसापासून रोज असं वाटतंय की संध्याकाळी मला थोडंसं असं तापासारखं वाटतंय किंवा मला थोडंसं वजन कमी होत चाललंय माझं किंवा भूक कमी लागते, असे काही सिम्पटम्स तुम्हाला वाटले की नक्कीच स्पेशलिस्टला दाखवायला पाहिजे. ते स्पाईन टीबी सुद्धा असू शकतं, लंग्सचं पण असू शकतं आणि टीबी एक अशी गोष्ट आहे जी इंडियामध्ये बॉडीच्या कोणत्याही पार्टमध्ये असू शकते. अगदी बरोबर. तर असे काही पण कन्स्टिट्युशनल सिम्पटम्स ज्याला म्हणतो ते आले की आपण एक स्पेशलिस्टला दाखवायलाच पाहिजे. अगदी बरोबर. खूप छान सांगितलं डॉक्टर साहेबांनी वेगवेगळ्या स्पाईनच्या आजारांबद्दल, उपचारांबद्दल. मी डॉक्टर साहेबांना आता बातचीतच्या शेवटी हेच म्हणणार आहे की डॉक्टर साहेब, याच्या व्यतिरिक्त सर्वसाधारण लोकांना काय संदेश, तुम्हाला काय याची काळजी घेण्याबद्दल काय दिलं? एक तर आता जसं आपण योगावर खूप जास्त स्ट्रेस करतोय, तर माझं एकच म्हणणं राहील की आपली लाईफस्टाईलला चांगली मेंटेन ठेवायला रेग्युलरली आपली डाएट एक प्रॉपर मेंटेन ठेवायला पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे, वर्किंग आवर्सला जास्त खूप एक्झर्ट न करता जितकंही तुम्ही मिनिमम 8 to 10 आवर्स जे वर्किंग आवर्स आहे त्याच्यात तुमच्या पोश्चरचं लक्ष स्पेशली ठेवायला पाहिजे. आणि कधी पण तुम्हाला मायनर सिम्पटम्स आले त्याचा इनिशियल ट्रीटमेंट नक्कीच औषधं आणि फिजिओथेरपी असतं, पण जेव्हाही तुम्हाला, ज्याला मी आत्ता सांगितलं जसे रेड फ्लॅग साईन्स असतात की ज्याच्यात तुम्हाला डाऊट क्रिएट झाला, कन्स्टिट्युशनल सिम्पटम्स जसे सांगितले, असा कुठेही डाऊट असला तर त्याच्यात लवकरात लवकर स्पेशलिस्टला दाखवून त्याचं ट्रीटमेंट करायला. डॉक्टर साहेब, तुम्ही संपूर्ण बातचीतमध्ये आम्हाला इतकं डिटेल सगळं खूप छान सांगितलंय, त्याकरता मी SR टाइम मराठीतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. आणि डॉक्टर साहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला आज या मुख्य भागाबद्दल सगळी माहिती दिली आहे, मला वाटतं ती नक्कीच सर्वसाधारण सगळ्या लोकांच्या शंका दूर झाल्याच असतील किंवा मनामध्ये जी भीती आहे ती पण कुठेतरी दूर होणार फायदा होईल. आणि आजची आता ही बातचीत आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुढे पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीशी. तोपर्यंत नमस्कार.